उत्कृष्ट नमुना आहे. Sculpture and engineering. पण मला सगळ्यात जास्त प्रभावित करणारी अद्भुत गोष्ट म्हणजे तिथे गौतम बुद्धांच्या पुष्कळ मूर्ती होत्या, अपूर्ण कोरलेल्या. कारण हे एक आध्यात्मिक साधनेचं ठिकाण होतं. असे भिक्षू जे शिल्पकलेत पारंगत होते ते बुद्धाची मूर्ती निर्माण करण्याच्या कामात स्वतःला गुंतवून घ्यायचे. In making the image of a Buddha. आणि ते काम जवळपास पूर्ण होत आल्यावर म्हणजे पूर्ण मूर्ती तयार झालीये, फक्त नाक कोरायचं बाकी आहे, मूर्ती पूर्ण झालेली नाही. अशा स्थितीत त्याचं मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंच्या किंवा त्यांच्या मार्गदर्शकाच्या असं लक्षात आलं की तो भिक्षू जी मूर्ती कोरतोय त्या मूर्तीविषयी खूपच आसक्त झालाय. तेव्हा ते त्याला काम थांबवायला सांगायचे. सगळं काम पूर्ण झालंय, फक्त नाकाचा दगडी भाग उरलेला असताना पण तो ते तिथेच थांबवायचा. तो त्याच्या गुरूंबरोबर भांडून कधी असं म्हणायचं नाही की नाही, मी ही मूर्ती पूर्ण करणार, ही माझी मूर्ती आहे, आणि त्यावर त्याचं नाव कोरून